आता तुम्ही पन्हाळगडावर आलात. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळगडावर मी पहिले तुमचं स्वागत करतो. मी इथला गाईड आहे. माझं नाव संजय कांबळे. गडावरच्या काही महत्त्वाचे ठिकाण आपल्याला पाहायचे आहेत बरं का. 1 तासात बघायचं आहे, त्यामुळे पटपट बघायचं. माहिती सगळ्यांनी ऐकून घ्या. माहिती सांगितली तर मी तुम्हाला प्रश्न विचारेल. प्रश्न देता उत्तर देता आलं पाहिजे. आलं का लक्षात? हां, तर पन्हाळगडची तुम्हाला माहिती चालू करतो. तर सर, ज्या ठिकाणी आपण टॅक्स पावती घेतली तर त्या ठिकाणी किल्ल्याचा मेन प्रवेशद्वार होता 4 दरवाजा. परंतु ब्रिटिश सरकारने इंग्रजांनी 1844 साली तो दरवाजा तिथून उद्ध्वस्त केला, कारण त्यांना वाहतुकीसाठी गाड्या आतमध्ये आणायच्या होत्या. आणि किल्ल्याला दरवाजाच नसल्यामुळे जी बाहेरून लोक येतात त्यांना किल्ल्यावर येऊन सुद्धा समजू शकत नाही की गडाची किंवा किल्ल्याची सुरुवात नेमकी कुठनं होते. जर दरवाजा तिथं असता इतर किल्ल्याप्रमाणे आपल्याला पायऱ्या चढूनच वर यावं लागलं असतं. मोर वस्ती किंवा आपल्या ह्या ज्या गाड्या फिरतात ह्या फिरल्या नसत्या. तर ह्या गडाची टोटल तटबंदी 8 किलोमीटरची आहे. 450 एकरमध्ये हा पूर्ण किल्ला पसरलेला आहे. समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची 3127 फूट आहे. आणि महाराष्ट्रातला असा एकमेव किल्ला आहे की गडावरच 3500 लोकसंख्या आहे आणि गडालाच तालुका करून टाकला आहे. त्यामुळे सगळ्या शासकीय इमारती ह्या गडावर आहेत. तर गडाचं आपण तटबंदी थोड्या वेळाने धान्याचं कोठार बघणार आहोत. ह्याचं बांधकाम जे आहे ना, हे 1052 ते 1112 राजा भोजच्या काळात याचं बांधकाम झालेलं आहे. किल्ल्याचं नाव होतं पन्नगालय. पन्नग म्हणजे नाग आणि आलय म्हणजे घर. नाग लोकांची वस्ती होती सुरुवातीला. त्यानंतर 13व्या शतकात या गडावर देवगिरीचे यादव आले. त्यांनी किल्ल्याचं नाव ठेवलं ब्रह्मगिरी. 15व्या शतकात विजापूरच्या आदिलशाह आले. त्यांनी काही इमारती बांधलेल्या आहेत. त्यावेळेस किल्ल्याचं नाव ठेवलं त्यांनी शहानबी दुर्ग. आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीच्या खोऱ्यामध्ये 10 नोव्हेंबर 1659ला अफजल खानचा वध झाला. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी अवघ्या 18 दिवसांनी हा किल्ला जिंकला आहे. 28 नोव्हेंबर 1659. आणि त्यावेळेस किल्ल्याचं नाव ठेवलं पन्हाळगड. परत सिद्दी जोहार आणि अफजल खानचा मुलगा फाजल खान या दोघांनी मिळून या गडाला वेढा दिला होता 4.25 महिने. 40,000ची फौज होती आणि तटबंदीपासून 7 किलोमीटरपासून तो वेढा होता. तरीसुद्धा तो वेढा फोडून शिवाजी महाराज इथून विशाळगडला गेले. आणि मग विशाळगडच्या पायथ्याशी घोरखिंड आहे, पावनखिंड. त्या ठिकाणी बाजीप्रभू खिंड लढता लढता मरण पावले. पुन्हा हा किल्ला परत 13 वर्ष आदिलशाहकडे गेला. 13 वर्षाने 6 मार्च 1673ला कोंडाजी फर्जतमार्फत शिवाजी महाराजांनी अवघ्या हा 60 मावळ्यांनी किल्ला जिंकला. आणि त्यानंतर हा किल्ला शिवाजी महाराजांकडेच राहिला. जे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजारामराजे, ताराबाई, शाहू महाराज, मग ब्रिटिशांच्या इंग्रजांच्या काळात ही सगळी तोडफोड झाली. तर ही पन्हाळगडची मी तुम्हाला मेन स्टोरी सांगितली. कळालं का सगळ्यांना? हां, आता महत्त्वाची माहिती आपल्याला ही समोर ही जी पठारं दिसतात का, याला मसाईचं पठार म्हणतात. तर या मसाईच्या पठारावरनं शिवाजी महाराज सिद्दी जोहारच्या वेढ्यातून विशाळगडला गेलेले. म्हणजे ज्यावेळेस सिद्दी जोहार आणि अफजल खानचा मुलगा फाजल खान या दोघांनी मिळून या गडाला 4.25 महिने वेढा दिला होता. तर 4.25 महिने वेढा असल्यामुळे काय झालं, येणारी रसद आहे अन्नधान्य हे बंद झालं. आणि आपण आता ते धान्याचं कोठार पाहणार आहोत थोड्या वेळानं. तिथलं धान्य हळूहळू संपत गेलं. त्यामुळं शिपायांची पोटमार होऊ लागली. म्हणून नाविलाजाने बाजीप्रभू देशपांडे, शिवाजी महाराज आणि काही सैनिक, जसं आपण पंढरपूरला जाताना पालखीला दिंडी म्हणतो तसं राजांची पालखी या पठारावरनं गेली म्हणून त्याला राजदिंडी नाव पडलेलं आहे. पण निघून जायला त्यांनी काय केलं होतं, डुप्लिकेट शिवाजी महाराज, शिवाकाशीत त्यांचं नाव होतं. सेम शिवाजी महाराजांसारखे दिसायचे, न्हाव्याचा मनुष्य होतो. त्यांनी गडाच्या खाली नेबापूर या गावचे ते रहिवासी होते. पण ह्या आधी काय करायचे, वेढा पडायच्या आधी सतत इथल्या आसपासच्या लोकांना शिवाजी महाराज आहेत म्हणून फसवत असायचे. तरी शिवाजी महाराज त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. आणि खरोखर वेढा पडला गेला, अन्नधान्य संपलं गेलं, शिपायांची पोटमार होऊ लागली. त्यावेळेस त्यांना नाविलाजाने बोलवण्यात आलं की तुम्हाला एक शिवाजी महाराज म्हणून समोर जायचं आहे. त्यांनी पण विचार केला की आयुष्यभर आपण न्हावी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस आपण राजे म्हणून मरतोय. मग ते तयार झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा त्यांना गडावर बोलवून घेतलं. आपण थोड्या वेळ सज्जाकोटी म्हणून इमारत पाहणार आहोत. तर त्या इमारतीमध्ये त्यांना बोलवून त्यांना शिवाजी महाराजांची वेशभूषा घातली आणि त्यांना या पन्हाळगडचा एक फेरफटका मारायला सांगितला. तर त्यांना कुणी सैनिक, सेनापती कुणीही ओळखू शकले नाहीत. सगळ्यांनी त्यांना मुजरा केला. जर आपले सैनिक आपल्याला ओळखू शकले नाहीत तर तो सिद्दी जोहार काय ओळखणार. म्हणून त्यांनी सिद्दी जोहारला एक पत्र लिहिलं की बातचीत करायला मी तयार आहे, तर ही तहाची बोलणी करण्यासाठी तुम्ही त्या 4 दरवा ठिकाणी या जिथं आपण सर टॅक्स पावती घेतली. आणि लखोटा पोचल्यानंतर मग 2 पालख्या तयार करण्यात आल्या. ही पहिली पालखी जी आहे प्रति शिवाजी महाराजांची याच मार्गे पूर्वेच्या दिशेने म्हणजे त्या 4 दरवा दिशेने पाठवण्यात आली. आणि ती पालखी तिकडे गेली असता
चारी बाजूने सिद्धीविजयाच्या सैनिकांना संदेश पोहोचला की शिवाजी महाराज किल्ला आपल्याला ताब्यात देत आहेत. मग ही 4.25 महिने 40,000ची फौज आधीच पहारा देऊन कंटाळलेली आणि अचानक शिवाजी महाराज किल्ला आपल्याला ताब्यात देत आहेत किंवा शिवाजी महाराज आपल्याला शरण येत आहेत, या गैरसमजाने चारी बाजूचा पारा गाफील पडला गेला, ढिला पडला गेला. आणि मग त्याचा फायदा घेऊन खरे शिवाजी महाराज 12 जुलै 1660ला पौर्णिमा होती, रात्री 12 वाजता ऐन पावसाळ्यात त्या मसाईच्या पठारामार्गे शिवाजी महाराज विशाळगडला रवाना झाले. परंतु काही वेळानंतर, काही तासानंतर त्या चार दरबार ठिकाणी कळालं की आपल्यासमोर जो मनुष्य बोलण्यासाठी उभारला आहे हे प्रति शिवाजी महाराज आहेत, डुप्लिकेट शिवाजी महाराज आहेत. कसं समजलं, ज्यावेळेस प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानचा वध होत असताना अफजल खानचा एक वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, तर त्यांचा जो दांडपट्टा आहे त्यावेळेस झटापटीत शिवाजी महाराजांच्या तो कपाळाला लागलेला असतो आणि ही लागलेली खून असते हे अफजल खानच्या मुलाला माहीत असते, फाजल खानला. परत कसं समजतं, शिवाजी महाराजांची राजेशाही भाषा आणि त्याप्रती शिवाजी महाराजांची गावंढळ भाषा, तर यामध्ये फरक पडू लागतो. त्यामुळे तो संशयने जिरोटोप शिवाकाशीदांचा उडवला जातो आणि त्यावेळेस त्यांची ती कपाळाला खून नसते. मग त्यांच्याच गावी, त्या नेबापूर या गावी त्या प्रति शिवाजी महाराजांना मारलं. परत किल्ला सिद्धी जोहरने आपल्या ताब्यात घेतला आणि या मसाईच्या पठारामार्गे शिवाजी महाराजांचा पाठलाग केला. मग विशाळगडच्या पायथ्याशी घोडखिंड आहे, एकच घोडा जाईल एवढीच वाट होती, पण त्या खिंडीला घोडखिंड म्हणलं जायचं. अजूनसुद्धा ती वाट तशीच आहे. आणि बाजीप्रभू तशी धिप्पाड होती, त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितले की आपण सगळीजण काय विशाळगडला एकदम पोचू शकणार नाही, कारण सिद्धी जोहरचं सैनिक जवळ येते, त्यामुळे मी खिंड रोखून धरतो, तोपर्यंत तुम्ही सुखरूप विशाळगडावर पोचा. जे त्यावेळेस कसं होतं, लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे, या उद्देशाने बाजीप्रभू देशपांडे, त्यांचा भाऊ फुलाजी देशपांडे, रायाजी बांदल आणि काही निवडक बांदल सैनिकांनी ती घोडखिंड त्या ठिकाणी लढवून धरली. आणि ज्यावेळेस शिवाजी महाराज विशाळगडला पोचले, पण तिथं पण आपल्याच काही लोकांनी तिथं वेढा दिला होता. सूर्याजी सुर्वेन दळव्यांचा वेढा होता तिथं. परत तो वेढा फोडण्यात वेळ झाला, त्यांचा पराभव करून शिवाजी महाराज विशाळगडला पोचले. जे लढत होते बाजीप्रभू, त्यांना समजण्यासाठी शिवाजी महाराजांनी 5 तोफींची सलामी दिली. तोपर्यंत इकडं बाजीप्रभूंचं युद्ध चालूच होतं. तलवारींनी, दांडपट्ट्यांनी बाजीप्रभू काय मरण पावत नव्हते. पण त्यावेळेस त्या सिद्धी जोहरने इंग्रजांकडनं तोफानी बंदुका घेतलेल्या. हेनरी रिव्हिंग्टन त्या इंग्रजाचं नाव होतं. आणि शेवटी बंदुकीचा वार बाजीप्रभूंच्या छातीवर केल्यानंतर देह धारातीर्थ पडला आणि त्यांच्या रक्ताने पावन झाली, म्हणून त्या घोडखिंडीचं नाव पावनखिंड म्हणलं. तर ही पावनखिंडीपर्यंत हा पठारावरून चालत जाण्यासाठी रोड आहे 43 किलोमीटर. पावनखिंडीपासून विशाळगड आहे 13 किलोमीटर. अशी 56 किलोमीटरची पायवाट आहे बरं का. ट्रॅकिंगला लोक जे येतात, जुलै महिन्यात ट्रॅकिंगला जातात, 2 दिवस लागतो. पण त्यावेळेस शिवाजी महाराज 16 तासामध्ये गेले होते, कारण त्यांच्या मागं लागला होता सिद्धी जोहर. आणि ट्रॅकिंगवाल्याच्या कोण मागं लागलेले नसते, ते निवांत जातात. तरी पण हा 1-2 जण जाण्यासारखा मार्ग नाही. अजूनसुद्धा बिबटे, गवे जंगलात आहेत. कळालं का? सगळ्यांना माहिती कळाली का? छत्रपती शिवाजी महाराज की, वीर शिवा काशीद की, वीर बाजीप्रभू की. आता शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची आयुष्यातली शेवटची भेट ज्या ठिकाणी झाली, ती इमारत आपल्याला बघायला जायचं. छत्रपती शिवाजी महाराज की, बाजीप्रभू देशपांडे की म्हणा. बाजीप्रभू देशपांडे की, वीर शिवा काशीद, शिवाजी काशीद की, चल. जय भवानी. चला सर, गाडीमध्ये बसा.